नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. माझं पिंपरी चिंचवड या चॅनेलवर सर्व वाचकांचं मनापासून स्वागत. खरं तर मन अतिशय सुन्न झाले. ओठावर खूप शब्द आहेत, पण शब्द फुटत नाहीत. डोळ्यात प्रचंड क्रोध आहे. संतापाने अंगाची लाही लाही होती. पण आपण शंढ मनाने जे होतं ते बघायचं, हेच आपल्या हातात झालंय. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर येथे मानवतेला काळिमा फासणारी एक भयंकर, मनाला सुन्न करणारी विकृत अशी घटना घडली. 3.5-4 वर्षाची चिमुरडी, जिला जग काय, समोरचा माणूस कसा, त्याच्या मनातला हेतू काय याबद्दल काहीही जाण नसलेली कोवळी कळी एका विकृत नराधमाच्या नजरेस पडते काय, तो तिला काहीस आमिष दाखवतो काय, आणि त्या आमिषाला ती निरागस निष्पाप देवाघरची कळीबळी पडते काय, सगळंच मनाला सुन्न करणार. आपल्या आजीकडं उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेली ही मुलगी अत्यंत निरागसपणे त्या परिसरात खेळताना दिसत होती. बालसुलभ भावनेने समोर आलेल्या व्यक्तीने, बाई तुला मी, बाळा तुला मी, छान गाईचं वासरू दाखवतो, असं काहीतरी आमिष दाखवलं. पटकन तिने त्यावर विश्वास ठेवला. तो व्हिडिओ बघताना मंडळी तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल, काळजाला सर्र होईल. अत्यंत उड्या मारत ती मुलगी त्या माणसासमोर जाताना दिसते, आणि पुन्हा ती कधीच कोणालाच दिसली नाही. त्या मुलीचं नाव काय, त्या नराधमाचं नाव काय, सगळ्यांना सगळं कळलंय. मला त्या बाबतीत किंवा त्या विषयावर आता पुन्हा यायचं नाही. पण हा जो कोण विकृत नराधम पशु आहे, त्याचा इतिहास इतका विकृतीने भरलेला आहे. त्याच्यावर 2 याआधी अशा केसेस आहेत. याआधी एका 75 वर्षाच्या वृद्धीवर आणि स्वतःच्या सख्ख्या पुतणीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नुकताच म्हणे तो जेलमधून सुटला होता. म्हणजे काय बोलावं समजतच नाही. आपले कायदे इतके शंड का आहेत, कायद्याने अशा सूट सवलती का दिल्यात? खरंच आपला कायद्याबद्दलचा अभ्यास काहीच नाही. पण खरंच दुर्दैव आहे, अशा हिंस्र शापदाला समाजात का राहू द्यावं हेच मला समजत नाही. याआधीही 2 विकृत गुन्हे केलेल्या या नराधमाने काल मानवतेला काळिमा फासणारा प्रकार केला. अवघ्या 3.5-4 वर्षाच्या मुलीवर निर्घृण अत्याचार तर केलाच, मात्र आपलं हे पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्या शापदाने, जनावरांनी, काय बोलू त्या माणसाला, कुठले विशेषण द्यावेत हेच उमजत नाही. दगडाने ठेचून, अक्षरशः दगडाने ठेचून तिचा खून केला. आणि थंड काळजाने त्या निरागस मुलीचा मृतदेह जनावरांच्या गोठ्यातल्या शेणाखाली ठेवला. यापेक्षा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार काय असेल? आता पुढे काय होईल, त्याला शिक्षा मिळेल का, तो जेलमधून पुन्हा बाहेर येईल का, आल्यानंतर पुन्हा आणखी गुन्हे करेल का, या प्रश्नाला काय उत्तर आहे तुमच्याकडे? बरं, त्याला फाशी झाली. ज्या लेकरांनी आयुष्यात काहीही पाहिलं नव्हतं ते लेकरू वापस येईल. त्या आई वडिलाला आयुष्यभर किती मोठं दुःख आहे. ज्या आजीकडे तिले
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती, त्या आजीच्या मनावर हा किती मोठा आघात झालाय. माझ्या नातीला मी सुरक्षित नाही ठेवू शकले, ते शल्य त्या आजीला किती त्रास देईल. खरं तर मी आजतागत जेवढे व्हिडिओ केले, आपल्या पेपरला जितक्या बातम्या केल्या, मी कधीही पोलिसांवर कधीही ब्लेम केला नाही. मी करणारे नाही, मी पोलिसांचा प्रचंड आदर करतो. पण दुर्दैवाने मंडळी असं मला वाटतं की गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नाही. कायद्यात इतक्या त्रुटी करून ठेवल्यात, त्यांना माहिती पोलिसांनी जरी आपल्याला पकडलं, काही दिवसांनी आपण चांगला वकील असेल, आपल्याकडे पैसा असेल, तर आपण नक्की बाहेर येऊ शकतो. ही जी खात्रीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली, त्यामुळे कोणालाच धाक राहिलेला नाही. आणि हे समाजासाठी अत्यंत अत्यंत दुःखद आहे. काल त्या चाकणमध्ये 3.5 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून एका बिहारी तरुणाने त्याला हे गळा चिरून मारलं. 3.5 वर्षाचा मुलगा. आई वडील मजुरीसाठी मध्य प्रदेशवरून पुण्यात आले. काय कसे व्हिडिओ करायचे म्हणजे काय तुमच्या समोर बोलावं. बरं मला तुम्ही सांगा, या दोन्ही घटनेत आरोपींना तातडीने शिक्षा होईल असं तुम्हाला खरंच वाटतं का हो? आपल्या कधी काळी या पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी म्हटलं जायचं. आज पुण्यातलं चित्र काय आहे? बंदुकी, खिशात एक वही पेन असावी इतक्या सहजतेने आलेली मुलं, लोकांकडं 18-19 वर्षाच्या मुलांकडे बंदुकी आहेत, कोयता गँग आहेत, कोणी कुठे उठतो, दादागिरी करतो. 4 दिवस पोलीस आत घेतात, मारतात, 5व्या दिवशी कायद्यातला कोणीतरी एक वकील त्यांना जामीन म्हणून देतो. पुढे खटल्यावर खटले चालू राहतात. ह्यांची दादागिरी सर्टिफिकेटच मिळतं जणू यांना जेलमधून आले की. मग कालचा भाई, आजचा दादा, मग उद्या फलाना. पुण्याला सांस्कृतिक इतिहासाला काळीमा फासणाऱ्या गोष्टी इतक्या फ्रिक्वेंटली घडतात की कुठलाही पत्रकार, कुठलाही मोठा विचारवंत, कुठलाही साहित्यिक, कुठलाही वकील, कुठलाही कायदा, कितीही कडक निष्ठेने वागणारा पोलीस अशा हीन प्रवृत्तीला आळा घालू शकत नाही. हे सत्य मनाला प्रचंड वेदना देतं. खरं तर मला माहिती आहे माझ्या व्हिडिओनी काय फारसा फरक पडणार आहे का? मला माहिती आहे नाही पडणार. कारण पोलिसांनी जरी आपलं काम निष्ठेने केलं, आरोपीला पकडलं, तरीही परिस्थिती अशी आहे की कायद्याच्या असलेल्या कायद्यातल्या सवलतीमुळे, सुटीमुळे हे आरोपी काही दिवसातच पुन्हा समाजात परत येतात मंडळाने, पुन्हा नव्याने पाप करायला मोकळे होतात. दोन्ही घटना मनाला अत्यंत सुन्न करणाऱ्या. तुम्हाला विश्वास वाटेल न वाटेल, वाटो न वाटो, मला काल रात्रभर झोपच नाही. त्या 2 लेकरांना कधीही पाहिलं नाही तरी त्यांचे चेहरे सारखे डोळ्यापुढे येत होते. आणि जणू विचार असतो आमचा दोष काय आहे? काय दोष आहे त्यांचा? अशा विकृत लोकांना ना नर कळतो ना मादी कळतो. त्यांना फक्त माहिती असते आपली लैंगिक कंड जिरवण्याची जागा. खरंच मी तुम्हाला म्हटलं तसं शब्द सुचत नाहीत. पण संवेदनशील पुणेकरांना माझं दोन्ही हात जोडून एकच आव्हान आहे, अशा घटना किमान भविष्यात घडू नयेत म्हणून तरी आपल्या लेकरांवर, आपल्या बहिणींवर, आपल्या 75 वर्षाची वृद्धा सुद्धा अशा विकृत लोकांच्या
वासनेतून सुटलेल्या नाहीत. काळजी घ्या, सुरक्षित ठेवा आणि आवाहन करा. कदाचित तुमच्या आव्हानातून एक संदेश कायद्याच्या उच्च न्यायालयापर्यंत जाईल आणि अशा नराधमावर तातडीने कारवाई होऊन त्यांना कठोरातली कठोर सजा मिळावी आणि या 2 निष्पाप निरागस जीवाच्या आत्म्याला मृत्यूनंतर तरी सद्गती मिळावी इतकीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आज मी व्हिडिओला लाईक करा वगैरे म्हणणार नाही. तुमच्या संवेदनशील मनाला जो विचार योग्य वाटेल तो तुम्ही करावे, इतकंच बोलतो. ओम शांती.